बिंजोडचं मैदान पार पडलं आणि त्यात दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय बिंजोडचा बादशाह मथुर आणि बबनदादांचा रावण. आपल्यासोबत समीर भाई आहेत. समीर भाई पहिलं तर हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. काय सांगाल आज खरं तर गाडी कशी पळाली आज काय? गाडी चांगली पळाली सगळ्या आमच्या टीमचं. आमचे सुट्टी मेकर लाडाजी निखिल आणि सागर, आमचा लाडाचा घरचा ड्रायव्हर अच्युत, सगळी आमची जी गोठ्यावरची टीम असते ती दादाचं म्हणजे बैलावर असणारं प्रेम आणि सगळ्या फॅन फॉलोअर्स आहेत त्यांचं सगळ्यांचे जी बैलावर जीव आहे त्या सगळ्याला पात्र ठरवून बैलांना 2 नंबर करून दाखवलं. आज खऱ्या अर्थानं मोरे सरकार देखील म्हणले की रावण उजेडत नव्हता पण आज मथुरमुळे रावण उजेडत आला. 100% रावण मॅचवर पूर्ण घेत मथुरनं वर काढलेत आणि बबन दादांची खूप इच्छा होती मथुरच्या गाड्यात पळायची आणि राहुल दादांचा पण शब्द गेला की माझ्या आजोबाच्या वयाच्या आहेत, माझ्या आजोबाप्रमाणे आहेत, मी त्यांना 100% मैदान बैल देईन आणि दादानं तो शब्द पाळला आणि बबन दादाला बैल दिला आणि गाडी 2 नंबरला उतरली. काय वाटलं आज मथुरचा प्रयोग काय वाटलं? मथुर गटापेक्षा सिनियर आणि फायनलला बाहेर स्पीड लावलं बैलाला. आजचे ड्रायव्हर काय सांगाल आज समीकरण परत जुळून आलं आपलं? गाड्या जर तिन्ही गाडी चांगली पाहिली थोडं फायनलला कासरा वासरा पलीकडे गेलेला त्यामुळे थोडं उन्नीस झाला पण गाड्या चांगली गाडी पाहिली. तुम्ही मथुरच्या गाडीवर कंटिन्यू असतं काय वाटतं? मथुरचं स्पीड कसं वाटतं? मथुरचं स्पीड नावानं वाढायला लागले कळली काय नाही मथुरचं स्पीड. मथुरचा पब्लिकचा मार्क्स आहे मथुर आणि मथुर आज वेगळाच बैल पाहिला रानटाच काय पण गाड्या चांगलीच गाडी पाहिली. काय वाटलं आज दादाची वगैरे फोन झाला का तुमचा? हा दादाचा फोन झाला काय म्हणाल दादा? दादा म्हणलं आपल्याला किती पण नंबर होते गाडीला पण गुलाबात गाडी राहिली आज आणि दादानी शब्द दिलता दादानी की बैल मथुर देणार म्हणून आणि ते शब्द दादानी पूर्ण केला. ड्रायव्हर मथुर आता बघताय तुम्ही खूप वर झालं पैसे पण काय सांगाल त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? अजून पण आम्हाला सांगते संपलेलं नाही संपणार नाही मी. बरोबर नक्कीच. निखिल दादा काय सांगशील सुट्टीला वगैरे काय वाटलं मथुरचं आज? काय का सुट्टीला आहे अग्रेसिव्ह पण त्यांना सिद्ध करून धावलं पाहिलं की वासरू घेऊन पण 2 नंबर होऊ शकतो. कसं वाटतं एकंदरीत आज तू मथुरची सुट्टी प्रत्येक करतो कसं वाटतं? नाही माझं वाटते भीती कारण बैल लय रागीत आहे कधी काय पण करत त्यामुळे आम्हाला बी वाटतं की आता आणि सिमीला त्याने चक्र मोडलंच खाली आज. समीर भैया आता येणारं नियोजन कसं असतं पुढचं? नाही अजून काय नियोजन बघू संध्याकाळी इथं दादा मला निवांत फोन करतो घरी पोहोचल्यानंतर संध्याकाळी ठरवू. बबन दादाची काय बोलणं झालं का तुमचं? बबन दादाची काय बोलणं झालं का? बबन दादा तर आज लय खुश आपल्या होते. माणसाचा आनंद गगनात मावत आता आला. म्हणजे आयुष्यात जेवढे खुश झाले नसतील तेवढे बघून दादा आज खुश झाले असतील कारण की मथुर सारखा नंदी त्यांच्या बैलाला मिळाला आणि महत्वाचं म्हणजे गुलाला प्राप्त करून 2 नंबर केला. सागरला काय सांगशील आज? मथुरचा पळ कसा वाटला? काय पळतोच त्याचा विषय नाही काय त्याचं एवढं वर्ष पळतोच ते बघून आहे आश्चर्यचकित करते कुठे काय बैल नाही त्याच्यावर आता पाहिला एवढा नाही पण राहील बोला पलिका एकदम नंबर नंबर नाही सुट्टीला लई त्रास द्यायला लागला आता. आवाज आता जवळ आली त्यानं पहिलं ते आता तसं सोडायचं साधा व्हायला लागलं तरी पण दादांचा फोन येतो का सुट्टीला वा कसं सांग मला? हे आहे की कशाला दादा बोलायची काय गरज आहे बरोबर नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला दादा. धन्यवाद. निमसोडचं ओपनचं मैदान पार पडतंय आणि आज आपल्या सर्वांचा लडका बिंजोडचा बेताज बादशाह मथुर आणि रावण फायनलसाठी पात्र झाला आहे. खऱ्या अर्थानं आज सुंदर अशी गाडी पळाली. 8वा सेमी होता. दादा पहिल्यांदा आपलं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन असेल. थँक्यू. कारण आज काय सांगाल आज एक वेगळाच आनंद आहे. आज लय इच्छा पण होती बैलाला फायनलला राहावा गट पण आल्यावर इच्छा होती बैलांना आज काहीतरी करावं बैल राहिला. काय वाटतं एकंदरीत मथुरला बघून की मथुर अजून म्हणजे म्हातारा झालेला नाहीये हे काय सगळीकडे नाही आनंद खूप आहे आता सांगता येणार नाही एवढा आनंद आहे. काय वाटतं एकंदरीत मथुर आजपर्यंत म्हणजे पळतोय खूप सारा पळतोय त्यानं नाव खूप केलंय काय वाटतं एकंदरीत? जिथं जिथं इज्जतीचा प्रश्न असतो तिथं बैल पळतो का तर पळतो. आज त्याच्या सोबतीला रावण पळाला काय सांगाल? आज सगळ्यात वेगळा पैरा आमचाच होता अख्ख्या मैदानात तरी बैलानं करून दाखवलं. आज मोरे सरकारने पण सांगितलं की आता रावण उजेडात नव्हता पण मथुर बरोबर पैरा झाला आणि आज रावण सुद्धा उजेड झाला बबनदादांचा. काय सांगाल त्याबद्दल? काय नाही बैलाला पण आवडतं वासरू असेल तेवढा बैल फास्टच पळतो मोठ्या बैलापेक्षा. आज बबनदादांची म्हणजे तुम्ही दादांनी शब्द दिला होता की हा नंदी तुम्हाला मथुर कोणत्याही मैदानात दिला जाईल आणि तो दादांनी शब्द कुठेतरी पाळला आणि एक मन मोकळा पैरा झाला आणि त्याच्यामुळे गुलाल भेटला. काय सांगाल? दादांनी पण त्यांना लई दिवसाची इच्छा होती त्यांची पण दादांनी पण त्यांना शब्द दिलता ती आज इच्छा पूर्ण झाली आणि बैल त्यांचं पण वासरू फायनल राहिलं आपलं पण बैल फायनल राहिलं. बरोबर. आजच्या ड्रायव्हर बद्दल काय सांगाल कसं वाटलं? आजच्या ड्रायव्हरला 2-3 उड्या बैल जास्तच पळतो सगळ्यांपेक्षा. अच्युत हा किंगच आहे. बरं
काय वाटतं एकंदरीत मैदानात आज कसं वाटलं मैदान पळ कसं वाटलं काय बैलाचं काय आपल्या? बैलाचं वासरू असलं की बैलाचा पळ खूप वेगळा असतो मोठ्या बैलापेक्षा. आज काय बोलू ही आनंद खूप वेगळा आहे. कुठेतरी मथुर त्याची क्षमता दाखवून देतो प्रत्येक मैदानात की तो कुठे कधी कमी पडणार नाही. आज पण खऱ्या अर्थानं सेमी चांगला होता आपला आणि त्यात पण त्याने चांगला पळ दाखवून गुलालास पात्र ठरला. तो काय वाटलं एकंदरीत ज्यावेळी आपलं बैलाचं नाव पुकारलं गेलं त्यावेळी काय वाटलं एकंदरीत? आज या मैदानात सगळ्यात वयोवृद्ध बैल म्हणलं तर मथुर आहे. बरोबर. आणि या सगळ्या मैदानात बैल अजून फायनलला राहिला यात खूप आम्हाला आनंद आहे. बैलावर बोलले तेवढे शब्द कमीच आहेत. दादांशी वगैरे फोन काय झाला राहुल दादांशी? दादांचा फोन आला असेल भैयाला. बरं दादा काय सांगाल तुम्ही आज कसं वाटलं? बरं नक्कीच आज सुट्टीला तुम्ही होता? सुट्टीला आमचं संकेत साहिल कसं वाटलं आज सुट्टीला काहीतरी सेमीला काही प्रॉब्लेम हा थोडं टांग्याच्या दांड्या मोडल्या हा. म्हणून आज थोडं लेट झाला. मथुर जरा सुट्टीला शांत बसेन झालाय का जरा खूप एकदा बैल खाली मस्ती करायला लागलाय आता. जसं वय होईल तसं बैल खूप मस्ती करतोय. बरं आता पुढचं आगामी नियोजन परत कुठल्या मैदान दिसणार आहे आता भैया दादा म्हणतील तेच नियोजन काय. बरं बघा मित्रांनो नक्कीच आज आपल्या सर्वांचा लडका हिंद केसरी मथुर आज फायनलसाठी पात्र झालेला आहे. नक्कीच आता खूप साऱ्या शुभेच्छा असतील आपल्या सगळ्यांना की आज बबन दादांचं कुठेतरी नाव जसं रोमनने केलं तसं मथुरमुळे रावणचं देखील नाव झालं आहे. गुलाल असतो पात्र झाला आहे. असाच आपला मथुर नवीन वासरं असतील त्याच्यासोबत गुलाल घेत जाईल हीच तुम्हाला शुभेच्छा राहील सगळ्यांना. थँक्यू धन्यवाद. थँक्यू.